नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे लहान मुलांना हिंदी कसं शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात जे कामधंद्याला येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार न करणं दुर्दैवी असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत। दौंड तालुक्यातील यवतमध्ये सध्या शांततेचं वातावरण आहे। काल घडलेल्या घटनेमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, मात्र पोलिसांनी आता परिस्थिती आटोक्यात आणली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केल्याने आजही यवतमधील सर्व दुकानं आणि व्यापार बंद आहेत। नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन पोलीस करतायत। धुळे येथे एका वर्षात गुंतवणुकीच्या दुप्पट तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना 2.25 कोटींचा गंडा घालणाऱ्या 7 जणांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींपैकी जिल्हा परिषदेतील शाळेतील एका शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत। नागपूरमध्ये एका महिलेने 1-2 तर तब्बल 8 पुरुषांसोबत लग्न केले। आपण शिक्षक असल्याची ती बतावणी करायची, त्यानंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फरार होत होती। तिच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर मागील जवळपास 1.5 वर्षांपासून पोलीस तिचा शोध घेत होते। अखेर तिला अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगरात शिक्षण विभागातील बोगस शालार्थ प्रकरणात कोणतीही चौकशी न करता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानास्पद अटक होत असल्याबाबत शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने निषेध करत सामूहिक रजा आंदोलन केलंय। तसेच विविध मागण्यांसाठी 8 ऑगस्ट पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय, तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतोय। मात्र नावात बदल करत असताना उरून असा उल्लेख करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय। हडपसर परिसरात शासकीय जमिनीच्या 1800 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा प्रकार समोर आलाय। पाटबंधारे विभागाने एसा संस्थेला सामूहिक शेती करण्यासाठी 73 हेक्टर इतकी जागा 30 वर्षाच्या भाडेपट्टा कराराने दिली होती। 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित संस्थेने ती जागा परस्पर विकण्याचा घाट घातला असून तसा ठरावही संस्थेत करण्यात आला। मात्र याबाबत लेखापरीक्षकांनी संस्थेने जमीन विकण्याचा घाट घातला तो कायदेशीर नाही असा ठपका ठेवलाय। त्याबाबतचा अहवालही त्यांनी संस्थेला दिला आहे। 3 नामांकित कंपनीच्या एक्सपायर झालेल्या सिमेंटची त्याच कंपनीच्या बॅगमध्ये रिफिलिंग करून त्याच्या विक्रीच्या अवैध धंद्याचा गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलीस पथकाने गुरुवारी पर्दाफाश केला। पोलिसांनी मासोद, काटआमला व नवसारी स्थित गोडाऊन मधून त्या निकृष्ट सिमेंटची 1446 पोती जप्त केली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते। दर्जाहीन सिमेंटच्या रिपॅकिंगचे हे जाळे महाराष्ट्रभर पसरले असून स्थानिक 2 जण हे त्यातील छोटी कडी असल्याचं तपासात समोर आलंय। शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे वाढलेले अन्न विषबाधेचे प्रकार लक्षात घेऊन शिक्षण विभागाने या संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतलाय। त्यानुसार शाळा स्तरावर आहार तयार केल्यानंतर तो विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या अर्धा तास आधी मुख्याध्यापक, शिक्षक अथवा स्वयंपाकी मदतनीस तसेच पालक उपस्थित असल्यास त्यांच्या मार्फत चव घेण्यात यावी व दर्जा तपासावा आणि तसा अभिप्राय नोंदवहीत नोंदवण्यात यावा अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार दिल्या आहेत। अमरावतीतील महिला पोलीस हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून महिला पोलीस अंमलदाराच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती राहुल तायडे याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी रात्रीच पतीला ताब्यात घेतलं असून पती राहुल तायडे हाच आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणी कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे। भारतीय बुद्धिबळपटू आणि नागपूर कन्या दिव्या देशमुखने यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवलाय। दिव्याने अवघ्या 19व्या वर्षी हा दैदिप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडवलाय। त्यामुळेच महाराष्ट्र कन्या असलेल्या दिव्याचा सत्कार राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला। नागपूर येथील आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुक करत मला तिहेरी आनंद झाल्याचं म्हटलंय। नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते। आता तरी रुग्णांची काळजी घ्या आणि उंदरांचा बंदोबस्त करा अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी केली होती। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत। पालिका हद्दीतील बेकायदा बांधकाम प्रकरणी वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल पवार हे जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा वापर बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठीच केलाय।
वसई विरार महापालिका हद्दीत फोफावलेला भ्रष्टाचार आणि अनियमित बांधकाम तत्कालीन आयुक्त अनिल पवार यांच्याच आशीर्वादानं होत होता, असा आरोप ईडीनं आपल्या प्राथमिक अहवालात नमूद केलाय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारनं याबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पीओपी मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांनी मूर्तीच्या मागील बाजूस लाल रंगाचं गोल चिन्ह लावणं बंधनकारक करण्यात आलंय. ही नियमावली मार्च 2026 पर्यंतच्या सर्व सणांसाठी लागू राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचा शेतीमालाची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी, यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. दरम्यान राज्याच्या पणन विभागातर्फे राज्यात पॅरिसच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला न्याय मिळणार असल्याचं बोललं जातंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना समन्स जारी केले. विशेष न्यायाधीश सुशांत चांगोत्रा यांनी रॉबर्ट वाड्रा यांना 28 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झालाय, अशी माहिती भारतीय सैन्यानं शनिवारी दिली आहे. या कारवाईला भारतीय सुरक्षा दलानं ऑपरेशन अखल नाव देत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2 ऑगस्ट रोजी जमा होण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी वाराणसीमध्ये होते. तेथील कार्यक्रमातून त्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 9 करोड 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 20,500 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश सरकारने शाळा आणि परिसराबाबत कठोर निर्णय जारी केला आहे. राज्यातील शालेय शिक्षण संचालक विजयराम राजू यांनी शुक्रवारी हे आदेश लागू केले. यापुढे शालेय परिसरात राजकीय पक्ष, संघटनांशी निगडीत झेंडे, बॅनर अथवा इतर राजकीय साहित्य झळकावले जाणार नाहीत. कुठल्याही अज्ञात व्यक्तीला परवानगीशिवाय शाळेच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असंही सांगण्यात आलंय. मध्य प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. मध्य प्रदेश एटीएसने जबलपूर शहराच्या ओमती परिसरातून सोबत खान नावाच्या अफगाणी नागरिकाला अटक केली आहे. तो गेल्या 10 वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात लपून राहत होता. सोबत खान याने केवळ भारतीय नागरिक बनण्याचा प्रयत्न केला नाही, तर स्थानिक महिलेसोबत लग्नही केले होते. दिवसेंदिवस रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढत चाललाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून 2 अण्वस्त्र पाणबुड्या रशियाला घेरण्यासाठी निघाल्या आहेत. या पाणबुड्या कुठे तैनात होणार याचा खुलासा अमेरिकेने केला नाही. ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. पाकिस्तानने आता नेपाळ विरोधात काम करण्यास सुरुवात केली आहे. या हिंदू राष्ट्रावर पाकिस्तानची नजर असून तेथील हिंदूंवर अत्याचार करणे, धर्मांतर करण्याचे या मुस्लिम राष्ट्राचे मनसुबे आहेत. आधी बांगलादेशात कुरघोडी केली आणि आता नेपाळमध्ये ढवळाढवळ करायला सुरुवात केल्याचं सध्या चित्र आहे. राजकीय जाणकार असंही म्हणतायत की नेपाळला दहशतवादाचा बालेकिल्ला बनवून आपली पाकिस्तान भूमी भारत विरोधात वापरण्याची व्यवस्थाही या पाकड्यांनी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि ट्रेड पॉलिसीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. टॅरिफचा परिणाम अमेरिकन बाजारावर दिसून येत असून तिथे नोकऱ्यांचे संकट निर्माण झाले. त्यानंतर आता ट्रम्प यांनी रोजगाराच्या आकडेवारीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागात पथक प्रमुख, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक अशा एकूण 73 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले. आयबीपीएसने विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. या भरतीतून 10,277 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या ऑनलाईन अर्जास सुरुवात झाली आहे. आयबीपीएस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत लिपिक, ग्राहक सेवा सहाय्यक या पदांसाठी नवीन सामान्य भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. 12वी नंतरच्या विधी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी कक्षाने जाहीर केले असून यानुसार या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीतील अलॉटमेंटसाठी 8 ऑगस्ट रोजी पहिली यादी जाहीर केली जाईल. बीएसएनएल एक नवी डिजिटल क्रांती आणत आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज असलेला सरकारी टेलिकॉम बीएसएनएल कंपनीने 1 रुपयांचा शानदार प्लॅन लॉन्च केलाय. या प्लॅन मध्ये युजर्सना 30 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 2 GB डेटा सारखे फीचर्स मिळतील.
अधिकाधिक युजर्सना आकर्षित करण्याच्या उद्देशाने BSNLने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या नव्या प्लॅनची घोषणा केली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PF काढण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे। आधार, पॅन आणि बँक तपशील अपडेट केले तर अतिरिक्त कागदपत्रांशिवाय पैसे काढता येतात। पण EPFOने PFचे पैसे काढण्यासाठी आधार, OTP आणि फेस व्हेरिफिकेशन अनिवार्य केले। 1 ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सायंकाळी 6 वाजता पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत। ज्युरींनी ही शीर्षके देण्यासाठी 22 भाषांमधील 115हून अधिक चित्रपट पाहिली आणि यानंतर नामांकने दिली आहेत। हिंदी भाषेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार द फर्स्ट फिल्मला देण्यात आलाय। या चित्रपटाचं दिग्दर्शन पीयूष ठाकूर यांनी केलंय। सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मनीष सैनी यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी भाषेतील गिद्ध द स्कॅव्हेंजरला दिला गेला आहे। अफगाणिस्तानच्या उस्मान घनीनं ECS T20 लीगमध्ये लंडन काउंटी क्रिकेटसाठी खळबळ उडवून दिली। या डावखुळ्या फलंदाजानं आपल्या वेगवान खेळानं एका षटकात 45 धावा केल्या। यासह उस्माननं एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलाय। यापूर्वी व्यावसायिक क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजानं एका षटकात 45 धावा केल्या नव्हत्या। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।